आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार, अभिनंदन. सर्वे सर्व संघे सकाळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आपण पाहिलं 118 स्तोत्रसंहिता 27 वचनामध्ये परमेश्वर देवबापा आपला प्रकाश आमावर पाडतो. आता बायबलमध्ये तुम्हाला वाचतो, मत्तई 17 अध्यायामध्ये पहिल्या वचनापासून 6 दिवसानंतर पेत्र, याकूब आणि याकूबचा भाऊ योहान या तिघांना बरोबर घेऊन येशू एका उंच डोंगरावर गेले. तिथे त्यांच्या समोर येशूचे रूपांतर झाले. त्याचा चेहरा सूर्यासारखं तेजस्वी झाला आणि त्यांची वस्त्रे प्रकाशासारखं शुभ्र झाले. पहा, येशू शिष्याबरोबर गेला पहाडीमध्ये आणि तिथं प्रार्थना करत राहिला. प्रार्थना करताना तो चेहऱ्यामध्ये असा प्रकाश पडला, कारण येशूने पहिलं म्हटलं होतं, मी जगाच्या ज्योती आहे, जो माझ्या मागे चालतात तो पण प्रकाश पाहणार, प्रकाश मिळवून घेणार. आता खरोखर येशूला पाहून आणि पेत्रा एकदम आश्चर्याने भरला आणि म्हणतो, येशू प्रभू, आपण इथं राहूया, तुझा चेहरा बहुत प्रकाश आहे, आम्हाला हे प्रकाश पाहतच राहायला पाहिजे. पण नंतर काय झालं माहितीये का? असं बोलता बोलता हे तिघ येशूचे शिष्य होते, पेत्र, योहान, याकूब, त्यांच्यावर एक उजाडाचा वादळ येऊन असं उभा राहिला आणि त्यांच्या चेहरा पण प्रकाश झाला. माझ्या प्रिय मित्रांनो, परमेश्वर बरोबर प्रार्थना करून पहा, येशूकडे प्रार्थना करून पहा, तुमच्या चेहऱ्यामध्ये प्रकाश येणार. पहा, आता सूर्याचा प्रकाश माझ्यावर पडतो, माझा चेहरा किती प्रकाश आहे, तसे येशूचा प्रकाश तुमच्यावर पडणार. तुमचं जीवन आशीर्वादाने राहणार. खरोखरच प्रार्थना करूया आपण. पवित्र देव बापा, धन्यवाद प्रभू, तू जगाच्या ज्योती आहे आणि आमच्या मनाच्या ज्योती पण तू आहे प्रभू. तू आम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे, मार्गदर्शन दिलेलं आहे. प्रार्थना करताना आमच्या चेहऱ्यामध्ये, आमच्या जीवनामध्ये एक प्रकाश पडतो, तसं येशूवर पडला, शिष्यांच्या वर पडला. आज वचन ऐकणारे प्रत्येक जीवनामध्ये ते प्रार्थना करीत आहे. देवबापा, आमच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ दे, आमच्या जीवनामध्ये तुझ्या उजेड पडू दे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये, मनामध्ये, सगळ्यांच्या जीवनामध्ये तुझ्या प्रकाश पडू दे, तुझ्या उजेड पडू दे प्रभू. आणि परीक्षा लिहिणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना असं ज्ञानाचा प्रकाश पडू दे. सगळं परीक्षा चांगले लिहायला पाहिजे. प्रत्येक जीवनामध्ये देव बापाच्या शांती, समाधान, आशीर्वाद असू दे. येशूच्या नावाने मागितून राईक परम राजा. आमेन, आमेन. आमच्या प्रिय बंधू बहिणींनो, देव बाबा तुम्हाला आशीर्वाद करो. उद्या सकाळी याच वेळी पुन्हा आपण पाहूया. आमेन.